बघा, प्रेमाच्या गोष्टी सगळे करतात, पण प्रेमातील गुन्ह्याच्या गोष्टी कोणी सांगत नाही. पण मी सांगणार आहे. नलू माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला वाटलं स्वर्ग आला, पण तीच मला नरकात घेऊन गेली. का? कारण तिच्या मागे एक गुप्त होतं आणि माझ्या मागे एक सत्य. जेव्हा दोन्ही भिडले तेव्हा झाला भीषण स्फोट. ही आहे त्या स्फोटाची कथा. चला तर मित्रांनो, सुरू करूया. ही आहे 2022 ची गोष्ट. लॉकडाऊन संपले होते. ऑफिस वर्क फ्रॉम होम बंद करून सगळ्यांना परत हिंजवडीला बोलवले. मी सुद्धा परत आलो माझ्या 4 भिंतीच्या कोंडीत. मी राहत होतो हिंजवडीतल्या एका 4 मजली बिल्डिंग मध्ये. 4थ्या मजल्यावर माझ्या समोरच्या प्लॉट मध्ये राहत होते एक जोडपं. काका सुमारे 41 वर्षे आणि काकू सुमारे 35-36 वर्षे. सुरुवातीला फारशी ओळख नव्हती, नुसते जाता येता नमस्कार एवढंच. पण एक दिवस सकाळी ऑफिसला जाताना मी खाली उतरलो तर काका काकू सुद्धा खाली येत होते. काकू दारात उभी होती. काका माझ्याशी बोलू लागले. काका, अरे तू नवीन आहेस वाटतं. नाव काय? कुठून आलास? मी रोहित. पुण्यालाच एकटाच राहतो. काकू हलक्या आवाजात. एकटाच राहतोस? बुकायला राहतोस ना? येत जा नाश्ता करायला. त्या दिवसापासून सुरुवात झाली. हळूहळू काका माझ्याशी ड्रिंक करू लागले. मी एकटाच असल्याने ते माझ्याकडे कुटुंबासारखं वागू लागले. पण काकूकडे मी कधी त्या नजरेने पाहिलंच नव्हतं. ती साधी सरळ, नेहमी साडीत गायनात, एवढंच लक्षात होतं. शनिवारी एकदा सकाळीच माझ्या दाराची बेल वाजली. मी डुलकीतच दार उघडलं तर माझे डोळे विस्फारले. काकू समोर उभी होती. पोपटी रंगाची चोपून घातलेली साडी, स्लीवलेस ब्लाऊज, केस मोकळे. ती पहिल्यांदा एवढी हॉट दिसत होती. ती पाहून मी तिच्याकडेच बघत राहिलो. तिचं फिगर लक्षात आली 34-30 असेल. काका मागून आवाज आला, अरे अजून झोपेतच आहेस का? मी सावरलो. ते मंदिराला जात होते. त्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. मी त्यांना हॅपी अॅनिव्हर्सरी विश केलं. प्रथमच काकूंचा हात धरला. तिने हात घट्ट पकडला आणि तिची नजर माझ्या बरमुंडाकडे गेली. तिने हलकं हसून डोळे वर केले. मला क्षणभर काळजी वाटली, पण तिने ते हसू विसरायला लावलं. त्या दिवशी मी बाथरूम मध्ये गेलो तर माझ्या डोळ्यासमोर फक्त काकूच होती. तिचे गोरे बाहू, पान कंबर, साडूतून दिसणारं पोट, सगळं काही. मी शेव्हिंग केलं, परफ्यूम लावला. काहीतरी वेगळं घडणार होतं हे मला जाणवत होतं. दुपारी काकांनी नाश्त्याला बोलवलं. तिथेही माझी नजर काकूकडेच होती. एकदा अचानक तिची नजर माझ्याशी भिडली. 5 सेकंद नजर झाली. मी डोळे खाली घातले, पण तिच्या हसण्यात काहीतरी रहस्य होतं. काकांनी रात्री झोपायला बोलवलं. काका म्हणाले, खंबा आहे, चालेल का? मी हो म्हणालो. तेव्हा काका म्हणाले, तुझ्या काकूला हाच ब्रँड आवडतो. मला धक्काच बसला. काकू ड्रिंक करते? काका हसले. रात्री ये, तुला कळेल. मी संध्याकाळी केक ऑर्डर केला, शर्ट जीन्स घातली, परफ्यूम लावला. मनातलं गुडघाई वाढत होती. रात्री 8 वाजता मी त्यांच्या दारात बेल वाजवली. दार उघडलं तर काकू. पिंक कलरचा टाईट वन पीस ड्रेस, लिपस्टिक, मोकळे केस टाईट दिसत होते. माझ्या श्वासच थांबला. ती हसली. मी आत गेलो. केक ठेवताना ती माझ्या इतकी जवळ आली की तिच्या मांडीला माझा हात लागला. माझ्या हातात करंट आला. काका काहीतरी आणायला किचन मध्ये गेले आणि थेट मी दीप झालो. तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागून वळून हळूच हात काढला, पण हसली. हसली. ते हसू स्पष्ट होतं. होय, पण हळू. ड्रिंक सुरू झाली. काका बोलत होते, पण माझं लक्ष फक्त काकूंकडे. ग्लास देताना मी तिचा हात मुद्दाम धरून ठेवला. ती माझ्याकडे बघत होती, डोळ्यात डोळे घालून. एका क्षणी काका टुल्ल झाले. काकू म्हणाली, मी जेवण वाढते. मी म्हणालो, मी मदत करतो किचन मध्ये. मी मागून गेलो. तिला घट्ट मिठी मारली. ती म्हणाली, अरे सोड, काका येतील. मी म्हणालो, येणार नाहीत. मी तिचे तोंड माझ्याकडे ओढवलं. डोळ्यात डोळे घालून विचारलं, तुला नकोय का हे? ती गप्प राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. सुखाचे, हुरहुर की अपराध? मी हळूवार तिच्या ओठांना स्पर्श केला. ती थरथरली. मग तिने स्वतःहून होठ दाबले. तो स्पर्श पहिला होता. गोड, मंद, पण खोल. मी तिला किचन मध्येच घट्ट मिठी मारली. तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातून अश्रू सुटले. काकू हळू आवाजात, रोहित, खूप दिवस झाले मला कोणी असा जवळ घेतला नाही.
काका आहेत पण ते फक्त शरीर आहेत, आत्मा कोणी विचारला नाही. मी तिचा हात हातात घेतला. माझ्या डोळ्यातही पाणी होतं. मी नलू, मी तुला कधी एकटी सोडणार नाही, ती म्हणाली. नलू, माझं नाव तुला कसं कळलं? मी तुझ्या डोळ्यांनी सांगितलं. ती हसली. हातातला हात अजून घट्ट धरला. काका झोपले होते. मी बेडरूमला बाहेरून कडी लावली. काकू माझा हात धरून माझ्या फ्लॅटकडे निघाली. एक पाऊल, दोन पाऊल, दार उघडलं. आत गेलो. दार बंद झालं आणि प्रकाश नव्हता, फक्त चांदणे उजेड देत होते. तिथे आम्ही दोघं एकमेकांच्या अश्रूंना स्पर्श करत मन विसंवादत होतो. मी तिच्या कपाळावर हळू स्पर्श केला. तिने माझ्या हातावर हलका स्पर्श केला. आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघत होतो. त्या रात्री फक्त प्रेम होतं, शब्द नव्हते. मी रात्रभर झोपलो नव्हतो. डोळ्यासमोर फक्त नलू होती. तिचे डोळे, तिचे हात, तिचं हसू. सकाळी 7 वाजता दारावर टकटक झाली. उघडलं तर काका होते. डोळ्यात लाली, हाताचा चहा कप. काका, अरे काल रात्री लवकर निघून गेलास, ड्रिंक संपायची राहिलीच होती. मी कासा विषयाने, हो काका, डोकं जड झालं होतं. काका हसले. चल नाश्ता कर, काकूने तुझ्यासाठी उपमा केलाय. मी त्यांच्याबरोबर गेलो. आत जाताच नलू दिसली. तिने नेहमीची साधी साडी घातली होती. केस बांधले होते. ती चहा घालत होती. हात थरथरत होता. ती माझ्याकडे पाहू शकली नाही. एकदा पाहिलं पण लगेच डोळे वर करून भिंतीकडे बघू लागले. माझं हृदय कुठेतरी खाली गेलं. मी मनातल्या मनात, काल रात्रीचं सगळं खरं होतं की माझं भ्रमच? पण तिने चहाचा कप देताना हात हाताला लागला. तिने हात ओढून घेतला, पण हातातली गरमी मला कळाली. ती विसरलेली नव्हती. दुपारी काका बाजारात गेले. मी माझ्या फ्लॅटमध्ये काम करत होतो. अचानक दाराची बेल वाजली. दार उघडलं तर नलू. ती आत आली. दार लागताच ती माझ्या छातीची मिठी मारून रडू लागली. नलू, रोहित, मी घाबरते. काल रात्री मी काय केलं ते मला कळत नाही, पण तुझ्याशिवाय मला काहीच सुचत नाही. मी तिला जवळ घेऊन, नलू शांत हो, आपण हळूहळू बोलू, मी तुझ्यासोबत आहे. मी तिला सोफ्यावर बसवलं. तिचे हात हातात घेतले. तिने माझ्या हातावर स्पर्श केला. डोळे भरून आले. नलू, रोहित, मी काकांची 20 वर्षापासून आहे, पण मला प्रेम म्हणजे काय हे काल रात्री कळालं. तुझ्या स्पर्शाने माझे शरीरच नाही, मनही जागं झालं. मी, नलू, हे बरोबर नाहीये, मला माहित आहे, पण तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसायचे असतील तर मी सारं जग एक करून देईल. ती हसली. त्या हसण्यात तिचं सारं दुःख विरघळलं. काका रोज रात्री 8 वाजता खाली वॉकला जातात, नलूने मला सांगितलं. रोज रात्री 8 ते 9 मी तुझ्यासाठी वेळ काढू शकते, पण कोणाला कळू नये. पहिल्या दिवशी ती येऊन गेली. तिने माझ्या फ्लॅटमध्ये पाऊल ठेवलं आणि म्हणाली, हा फ्लॅट आता फक्त भिंतीचा नाही, हे माझे स्वर्ग आहे. मी तिला प्रेमाने मिठी मारली. ती हलक्या आवाजात हसली. आम्ही ड्रिंक न करता फक्त बोललो. ती म्हणाली, मला तुझ्या प्रेमाची नशा हवी. त्या रात्री आम्ही स्पर्श केले. हळूहळू खूप वेळ तिचे केस माझ्या बोटात अडकले. तिने माझ्या गालावरून बोट फिरवलं. नलू, तू पण माझं बालपण परत आठवलंस रोहित. मी, आणि तू माझं हरवलेलं घर दाखवलंस नलू. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. मी तिला तसंच बघत राहिलो. एके दिवशी काका लवकर परत आले. नलू माझ्या फ्लॅटमध्ये होती. मी दारातून पाहिलो. काका खाली उभे होते, वर बघत होते. माझं हृदय धडधडलं. नलू शांत बसली. ती म्हणाली, गेल्या 20 वर्षात मी खोटं हसत होते, आता खरं आयुष्य जगते आहे, मला भीती नाही. मी तिचा हात घट्ट पकडला. काका वर आले. त्यांनी दार वाजवलं. मी दार उघडलं. काका म्हणाले, अरे काकूंना घरी नाहीये, इकडे आली का? मी, नाही काका, मी एकटाच आहे. नलू माझ्या बाथरूम मध्ये लपली होती. काका आत आले, बसले, 10 मिनिटं बोलले, मग गेले. नलू बाथरूम मधून बाहेर आली. ती कापत होती. नलू, रोहित, आपण थांबलं पाहिजे, पण मला तुझ्याशिवाय राहत नाही. मी, मग थांबू नकोस, आपण काहीतरी करू. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या हातात हात घेऊन झोपलो. शब्द नव्हते, फक्त एकमेकांच्या श्वासांची स्वाद होती. 5 दिवस असेच गेले. रोज रात्री 8 ते 9 आम्ही आमची भेट, कधी बोलणं, कधी हसणं, कधी रडणं, कधी मिठी. एका रात्री नलू माझ्या फ्लॅटमध्ये आली. तिने पांढरा नाईटी घातला होता, केस मोकळे, डोळ्यात एक वेगळी चमक. नलू, रोहित, आज फक्त तुझी आहे मी, कोणी नाही, काही नाही. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, वासना होती, पण त्याहून अधिक
बिरुबिरू प्रेम होतं. मी तिचा हात हातात घेतला, तिच्या हातावर हळूवार स्पर्श केला. तिच्या डोळ्यात अश्रू आले, सुखाचे अश्रू. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं. तिने माझ्या मानेवर हात ठेवला. नलू, तू माझा देव आहेस. रोहित, तुझ्या स्पर्शाने माझी सारी पाप धुतली जातात. मी, तू माझी देवी आहेस. नलू, तुझ्या प्रेमाने मी पूर्ण झालो. आम्ही फक्त एकमेकांना बघत बसलो. शब्द नव्हते, पण त्या शब्दाशिवाय ही सारं काही सांगितलं गेलं. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो. तिने झोपेत हसून माझा हात घट्ट धरला. 15व्या दिवशी काका माझ्याकडे आले. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, दुःख होतं. काका, रोहित, मला सगळं माहिती आहे, तू आणि नलू. मी थपकलो. मी, काका, मी. काका डोळे भरून, तिला कधीच प्रेम दिलं नाही. ती फक्त माझी बायको होती, माणूस नव्हती. तू तिला माणूस पण दिलंस, पण आता पुढे काय? नलू दारात उभी होती. ती रडत होती. नलू, मला माफ करा, मी तुमच्याकडे राहू शकत नाही. काका हळू आवाजात, तुला हवं असेल तर जा, पण तिच्याशी वाईट वागलास तर मी तुला सोडणार नाही. रोहित, हे बोलून काका गेले. नलू माझ्याकडे पूर्णपणे आली. ती म्हणाली, आता मी फक्त नलू काकू नाही, फक्त तुझी. मी तिला मिठी मारली. तिने माझ्या गालावर हात ठेवला. नलू, ही फक्त सुरुवात आहे. रोहित, आपला प्रवास अजिबात संपला नाही. उतरण चढताना अजून बरीच पायरी चढायची आहे, पण ती एकट्याने नाही, दोघांना सोडायची आहे. मी तिचे हात हातात घेतले. तिने डोळे मिटले. पहिला महिना खूप गोड गेला. नलू माझ्यासोबत राहू लागली. सकाळी ती चहा बनवायची. मी तिला मिठी मारायचो. ती हसायची. ते हसू म्हणजे जणू सकाळचं पहिलं सूर्यकिरण. ती म्हणाली होती, रोहित, मी आयुष्यात कधी एवढी सुखी नव्हती. तू माझं हरवलेलं बाळपण परत दिलंस. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात निरागसता होती, प्रेम होतं आणि एक भीतीही. हे सुख किती दिवस टिकेल? एक दिवस नलू माझ्या कपाटातून जुनी वही काढत होती. तिला एक जुना फोटो सापडला, माझा आणि माझ्या आईचा. ती फोटो बघून म्हणाली, तुझी आई नाही का आता? मी गप्प राहिलो. डोळे भरून आले. मी, आई गेली 10 वर्षापूर्वी. वडील दुसऱ्या लग्नासाठी गेले. मी एकटाच राहिलो. नलूने मला घट्ट मिठी मारली. नलू, आता तू एकटा नाहीस, मी आहेस तुझ्यासोबत. त्या रात्री आम्ही एकमेकांना घट्ट विलगडून झोपलो. काही बोललो नाही, फक्त अश्रू आणि मिठी. एक दिवस खाली दुकानदाराने विचारलं, रोहित, ही बाई कोण तुझ्यासोबत राहायला आलीये? मी सांगितलं, माझी पत्नी. त्याने डोळे मोठे केले. अरे, पण ती तर समरच्या काकू ना? वातावरणात गप्पा सुरू झाल्या. एकदा तर कोणीतरी नलूला रस्त्यात थांबवून विचारले, तू तुमच्या काकांना सोडून या मुलाबरोबर का राहतेस? नलू घरी आली. ती रडत होती. मी तिला विचारले, काय झालं? ती म्हणाली, लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही, पण तुझ्या नावाला कलंक लागेल याची मला भीती वाटते. मी तिचे हात हातात घेतले. मी, नलू, जग नेहमी बोलत राहील, पण तुझ्या प्रेमाशिवाय मला कशाची किंमत नाही. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडली. मी तिच्या केसात हात फिरवत राहिलो. एका रात्री नलूने सुंदर निळा ड्रेस घातला. तिने हळू आवाजात म्हणाल, तुला माझ्याशी लग्न करायचं का रोहित? मी थबकलो. मी तिच्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. तिच्या हातात एक छोटासा गिफ्ट बॉक्स होता. तिने बॉक्स उघडला. त्यात 2 रिंग्स होत्या. नलू, हे स्वस्तातलं आहेत, पण माझ्या प्रेमाच्या किमतीचं आहेत. घे ना माझा हात. माझे डोळे भरून आले. मी तिचा हात हातात घेतला. तिला रिंग घातली. तिने मला रिंग घातली. मी, तू माझी बायको आहेस आतापासून. ती हसली. त्या हसण्यात गेल्या 20 वर्षाची वेदना विरघळली. आम्ही त्या रात्री फक्त मिठीत झोपलो. रिंग्स हातात चमकत होत्या. प्रेम हातात चमकत होतं. 3 महिन्यांनी काकांचा फोन आला. नलू घाबरली. मी फोन लावला. काका, रोहित, मी तुम्हाला भेटायचंय. काळजी करू नको, मी एकटा येतोय. दुसऱ्या दिवशी काका आले. त्यांनी दोन्ही रिंग बघितल्या. काका डोळे भरून, तुम्ही लग्न केलंय ना खरंच? मी, हो काका, धार्मिक नाही पण मनाने. काका हसले. त्यांनी नलूचा हात हातात घेतला. काका, नलू, तू सुखी आहेस ना? नलू रडू लागली. हो काका, मग बस, मला दुसरं काही नकोय. काकाने मला एक गिफ्ट दिलं. त्यात एक छोटासा दागिना होता. काका, हा तिच्या आईचा आहे. मी तुझ्याकडे सोपवतोय, तिची काळजी घे. काका गेले. नलू रडत रडत हसत होती. एक दिवस नलूला अनोळखी नंबरने मेसेज आला.
तुझी नवी उतरण चढतोय का तू नलू? पण पहिली पायरीच कोणी दुसऱ्याने चढली हे विसरलीस का? रोहित तुझ्यापासून लपवतोय एक गोष्ट, तो तुझ्याशी खरं सांगतोय का? त्याच्या आईच्या मृत्यूमागचं सत्य विचार त्याला. नलू घाबरली. तिने मला एक मेसेज दाखवला. माझा चेहरा पांढरा पिक्का पडला. नलू, रोहित हे खरं आहे का तुझ्या आईच्या मृत्यूमागे काहीतरी आहे? मी गप्प राहिलो. नलू, मी तुला सगळं सांगेन पण आत्ता नाही, वेळ योग्य नाही. नलू, डोळ्यात अश्रू, तू माझ्यापासून खोटं लपवत आहेस का रोहित? मी तिचा हात घट्ट पकडला. मी कधीच नाही, पण हे सत्य खूप गुंतागुंतीचं आहे, तुला दुखापत होईल. ती म्हणाली, दुखापत झालीस तर चालेल पण खोटं सहन होणार नाही मला. त्या रात्री आम्ही फारसे बोललो नाही. नलू माझ्यापासून दूर झाली होती. मी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतं. रात्री 2 वाजता ती उठली. तिने एक कागद माझ्या उशाशी ठेवला. कागदावर लिहिलं होतं, रोहित, मी तुझ्यावर प्रेम करते पण विश्वास शिवाय प्रेम अपूर्ण आहे. तू माझ्या मनापासून काहीतरी लपवत आहेस हे मला कळलं. मी काही दिवसांसाठी निघून जाते. जेव्हा तू पूर्ण सत्य सांगायला तयार होशील तेव्हा ये. मी उठलो तर नलू गेली होती. तिच्या जागी फक्त रिंग होती. मी ती रिंग हातात घेतली. डोळे भरून आले. ती रिंग उराशी लावून घेतली. खिडकीतून बाहेर पाहिलं. नलू खाली उभी होती. तिने माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात प्रेम होतं, राग होता, पण सगळ्यात मोठी होती प्रतीक्षा. ती म्हणाली, सत्याशिवाय परत येऊ नकोस. आणि ती गेली. मी ती रिंग हातात घेऊन उभा राहिलो. मला माहित होतं आणि मी तिच्या त्या शब्दासह एकटा राहिलो. हातात फक्त रिंग होती जी तिने माझ्या बोटात घातली होती. तो दिवस, ती रात्र, ते अश्रू, सगळं माझ्यासमोर चित्राप्रमाणे उभं होतं. पण मित्रांनो, प्रेम फक्त भेटण्याचं नाव नाही. प्रेम म्हणजे स्वीकारणं. प्रेम म्हणजे सत्याला समोर जाणं. आणि मला हे ठाऊक होतं, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. नलू गेल्यापासून मी ती रिंग कधीच बोटातून उतरवली नाही. ती रिंग म्हणजे माझं शील होतं, माझं प्रेम होतं, माझं वचन होतं. मी ठरवलं तिला सत्य सांगायचं, पूर्ण सत्य, बिना लपवाछपवी. एका जुन्या वहीत मला आईचा फोटो सापडला. त्या फोटो मागे लिहिलं होतं, रोहित, आई तुझ्यावर प्रेम करते पण कधीतरी सत्य सांगावं लागेल. त्या रात्री मी आईच्या आठवणींना उभं केलं. माझी आई आजारी नव्हती. तिनं टोकाची पाऊल उचलला होता. कारण माझे वडील तिला सोडून दुसरीकडे गेले होते. आई एकटी पडली होती. तिने मला एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, रोहित, कधी एखादी स्त्री तुझ्यावर प्रेम करेल तर तिला कधीही एकटी सोडू नकोस. प्रेमात सत्य हाच आधार आहे. तो दिवस होता माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस. पण आज मला कळलं, हे सत्य मी नलूला सांगायला हवं होतं. मी नलूच्या शोधात घ्यायला सुरुवात केली. ती तिच्या माहेरी गेली होती, सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात. मी गाडी काढली. रात्रभर प्रवास केला. डोळ्यात झोप नव्हती, फक्त तिचा चेहरा डोळ्यासमोर. सकाळी 6 वाजता मी तिच्या माहेरच्या दारात उभा होतो. दार उघडलं तर नलू स्वतः आली. ती माझ्याकडे पाहून तपकली. तिच्या डोळ्यात आश्चर्य, राग, प्रेम सगळं एकाच वेळी होतं. नलू, तू इथे कसा? मी डोळ्यात पाणी. तुझ्याशिवाय मी कुठे नाही. मी सत्य सांगायला आलोय, पूर्ण सत्य. ती गप्प राहिली, पण तिने दार उघडं ठेवलं. तिच्या त्या एकाच हावभावात मला समजलं, तिला अजूनही माझ्यावर प्रेम आहे. मी तिला माझ्या आईची सगळी कहाणी सांगितली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती माझ्या जवळ आली. माझा हातात हात घेतला. नलू, रोहित, हे सत्य इतके दिवस का लपवलंस? मी तुझी आहे. तुझ्या दुःखातही मी तुझीच आहे. नलू, मला वाटलं हे सत्य सांगितलं तर तू मला कमजोर समजशील, पण आज मला कळलं, सत्य सांगणारा माणूस कमजोर नसतो, तो सर्वात बलवान असतो. ती हसली. त्या हसण्यात तिची सगळी रुसवे फुगवे विरघळली. नलू, मी तुझ्यावर रागवले होते, पण तुझ्यापासून दूर राहणं मला जमलं नव्हतं. मी स्वतःलाच फसवत होती. आम्ही एकमेकांकडे बघत होतो. शब्द नव्हते, फक्त डोळे बोलत होते. त्या दुपारी आम्ही तिच्या माहेरच्या बागेत बसलो होतो. हिरवळ, फुलं, सूर्यप्रकाश आणि ती, माझी नलू. ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली होती. नलू, रोहित, आता कोणी आपल्याला वेगळं करू शकणार नाही. प्रेमाने आपल्याला एक केलं आणि सत्याने आपलं नातं अजबत केलं. ती उठली. तिने माझ्या हातात दोन्ही हात घेतला. नलू, या आपण उतरण पूर्ण करूया, पण यावेळी एकत्र.
आम्ही हातात हात घालून त्या बागेतल्या छोट्याशा वाट्याने चालू लागलो. तिच्या केसातली सुगंधी, तिच्या हातातली गरमी, तिच्या डोळ्यातली चमक, सगळं माझं होतं. मी थांबलो, तिला माझ्याकडे वळवलं. ती माझ्या कपडावर हळू स्पर्श केला. ती डोळे मिटून हसली. नलू, हे प्रेम खरं आहे ना? मी, खरं नसतं तर मी इथपर्यंत कसा पोहोचलो असतो. ती माझ्या छातीवर डोके ठेवून रडली, पण सुखाच्या अश्रूंनी. तिने माझ्या बोटातली रिंग बघितली. नलू, तू ही रिंग कधीच उतरवली नाहीस. मी, तू माझ्या बोटात घातलीस, मनात घुसलीस, कसा उतरू? ती हसली. तिने तिच्या हातातली रिंग माझ्याकडे वाढवली. नलू, मी पण ही रिंग कधी उतरवली नाही, कारण मी तुझी आहे. मी तिचा हात हातात घेतला, तिच्या रिंगवर स्पर्श केला. तिने माझ्या रिंगवर स्पर्श केला. मी आता कोणीही आपलं प्रेम संपवू शकणार नाही. नलू, प्रेम कधी संपत नसतं, फक्त एका भागातून दुसऱ्या भागात जातं. मित्रांनो, ही होती नलू आणि रोहितच्या प्रेमाची गोष्ट. एक अशी गोष्ट जिथे प्रेमाला सत्याची साथ मिळाली आणि दोन एकाकी माणसं एकमेकात हरवली. नलू आणि मी या त्या बागेत एकमेकांच्या डोळ्यात पाहत उभे होतो. हातात हात, बोटात रिंग, मनात प्रेम आणि ओठावर हसू. तिने माझ्या मानेवर हात ठेवला, मी तिच्या कमरेवर हात लावला आणि त्या सूर्यास्ताच्या सोनेरी उजेडात आम्ही एकमेकांत हरवलो. प्रेमाची उतरण पूर्ण झाली, पण प्रेमाची सुरुवात झाली होती खऱ्या अर्थाने, कारण प्रेम संपत नसतं. प्रेमाची सुरुवात नलू आणि रोहितने केली, पण शेवट तुम्हीच ठरवा, कारण खरं प्रेम कधी संपत नाही. तुमच्या प्रेमळ प्रतिसादामुळे ही कथा इथपर्यंत पोहोचली. तुमच्यासाठीच हे सगळं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, प्रेमाच्या प्रवासाला तुमची दाद द्या, सबस्क्राईब करा आणि अशा खऱ्या भावनिक रोमॅन्टिक कथांसाठी आपल्या मन चलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून प्रत्येक कथा तुमच्यापर्यंत पोहोचतील. कमेंट करा तुम्हाला नलू आणि रोहित कसे वाटले. शेअर करा ज्यांना खरं प्रेम समजतं अशा मित्रांसोबत. तुमचा एक लाईक आणि कमेंट आमचं प्रेम आणखी बळकट करतं. धन्यवाद करतो आपल्या यूट्यूब परिवाराला. थँक्यू.